नमस्कार मित्रांनो, आज आपण भंडारा एक्सप्रेस डिजिटल या व्यासपीठावर आलेलो आहोत। आज भंडारा नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये आज पहिला दिवस आहे निवडणूक अर्ज स्वीकार घेण्याकरिता। आणि मी इथं तहसील ऑफिस इथं हे जे निवडणुकीचे पत्र आहेत उमेदवाराकरता जे अर्ज आहेत ते घेण्याकरता इथं स्टॉल लागलेला आहे। आपण माझ्या मागे बघू शकता की हे जे स्टॉल लागलेलं हे जे स्टॉल आहेत याच्यात एक खिडकी परवानगी कक्ष आहे, याच्यात परवानगी वगैरे सर्व आहेत। आणि हे मी थोडा कॅमेरा पडलो होतो त्यामुळे तुम्हाला सर्व बरोबर दिसेल। आणि त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की हे सर्व कर्मचारी इथे राहतील। आणि या ठिकाणी आपल्याला जे तहसील कार्यालय भंडारा आहे याच्यामध्ये आपल्याला अर्ज घेण्याकरता इथं जे उमेदवार आहेत, इच्छुक उमेदवार आहेत, त्यांनी इथं येऊन आपले जे ऑफलाईन म्हणजे हार्ड कॉपी उमेदवारी अर्ज इथून घेऊन इथून न्यायचे आहेत आणि इथंच आपल्याला येऊन परत भरणे आहेत। तर मित्रांनो, आपण बघितलं की ह्या ठिकाणी आपण जिथं अर्ज देण्याचे ठिकाण आहेत तहसील ऑफिस भंडारा आपण इथं आलेलो आहोत। आणि इथं वेळोवेळी आपण निवडणुकीकरता असलेला प्रशासन सज्ज आहे आणि आपण देखील भंडारा एक्सप्रेस या डिजिटल व्यासपीठावर देखील वेळोवेळी अपडेट देणार आहोत। त्यामुळे आपल्याला विनंती आहे की आपण या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि या लोकांना सबस्क्राईबही करा। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, आपल्या भंडारा नगर परिषद मध्ये एक शेतकरी नेते आहेत वंजारे साहेब। आपण यांच्यासोबत बोलू की काय याच्यावर राजकीय चर्चा आहे। मला सांगा की काय वाटतं नगरपालिकेमध्ये की कोणकोण निवडणुकीमध्ये उभे होऊ शकतात? आता भंडाऱ्याच्या नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये सर्व पक्षांनी आपली आपली कंबर कसली असली तरी काही पक्षाचे उमेदवार अधिकृत जाहीर झाल्यासारखे वाटत आहेत, परंतु काही पक्षाचे अजूनही उमेदवार जाहीर झालेले नाही। काही पक्ष संभावित उमेदवार आहेत आणि मला वाटतं एकनाथ शिंदे गट शिवसेनेकडून उमेदवार जाहीर झाल्यासारखे दिसत आहे चित्र। जवळजवळ BJPकडूनही उमेदवार जाहीर झाल्यासारखे दिसत आहेत। काँग्रेसचे उमेदवार अजून जाहीर झालेला नाही। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार जाहीर झाल्यासारखं आहे। त्याच्यानंतर बाकी मग आमचे आंबेडकरी जे काही पक्ष आहेत त्यांचे उमेदवार अजून जाहीर व्हायचे आहेत। काय वाटतं, भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये युती होण्याची शक्यता वाटते का आपल्याला? प्रश्न राष्ट्रवादी कोणती? अजित पवार गट। आणि मला असं वाटत आहे कारण अजित पवार गटाकडे पूर्ण वार्डात प्रभागात उमेदवार नाही, त्यामुळे युती होणं शक्य आहे, होऊ शकते। ठीक।